नमस्कार, मी अमित कोळेकर आणि तुम्ही ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट. आणि आजचा विषय आहे जेन झी, आरसा आणि वास्तव. एक खास पॉडकास्ट जिथे आपण उलगडतोय नव्या पिढीचं मन, त्यांचे विचार, त्यांचे प्रश्न आणि त्यांचं जग. आजच्या भागात आपण पाहणार आहोत जेन झी म्हणजे नेमकी कोण आणि ही पिढी इतकी महत्त्वाची का आहे. जेन झी ही 1997 ते 2012 या दरम्यान जन्मलेली पिढी आहे. ही पहिली पिढी आहे जी लहानपणापासूनच इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशी जोडलेली आहे. यांच्या जीवनशैलीत आणि विचारात पारंपरिक पिढ्यापेक्षा खूप फरक आहे. तर ही पिढी इतकी वेगळी का आहे? यांचं बालपण स्क्रीनवर, मोबाईलवर आणि डिजिटल दुनियेत गेलं आहे. ही पिढी मल्टीटास्किंग करते, एकाच वेळी गाणं ऐकते, इंस्टाग्राम स्क्रोल करणं आणि मित्राशी चॅटिंग करणं हे त्यांच्यासाठी नॉर्मल आहे. ही पिढी स्टेटस ट्रॅपमध्ये अडकलेली पिढी आहे. पालक त्यांच्या प्रत्येक गरजा पुरवीत असल्याने त्यांचा स्वभाव थोडा हट्टी झालाय. यांच्याकडे पेशन्स खूप कमी आहेत. सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे काही चुकीचे स्टंट्स करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत. पण त्याचवेळी त्यांचा अटेन्शन स्पॅन म्हणजे लक्ष केंद्रित करण्याची ताकद ही कमी होत चाललेली आहे. जेन झीचे विचार थोडे वेगळे पण विचार करायला लावणारे आहेत. ही पिढी मानसिक आरोग्याबाबत जागरूक आहे. अँझायटी, स्ट्रेस याविषयी मनमोकळेपणाने बोलते. पर्यावरणाची जबाबदारी घेणारी आहे. क्लायमेट चेंज, प्लास्टिक पोल्युशन यांना विरोध करणारी आहे. LGBTQ+ हक्क, फेमिनिझम आणि इन्क्लुझिव्हिटी या मुद्द्यावर समजूतदारपणा बाळगते. एखाद्यावर जर अत्याचार होत असेल तर ही जातीभेदाचा विचार न करता त्यांच्या रक्षणाकरिता सोशल मीडियाचा योग्य वापर करून त्याला न्याय मिळवून देणारी ही पिढी आहे. हे त्यांच्याकडून आपल्याला शिकायला हवं. त्यांचा विजन हा वाईड अँगलने विचार करणारा आहे. पारंपरिक नोकऱ्यापेक्षा फ्रीलान्सिंग, एंटरप्रेन्युअर, कंटेंट क्रिएशन आणि स्टार्टअप्स या पर्यायांना पसंती देणारी आहे. या पिढीला हार्डवर्क न करता स्मार्ट वर्क करणं आवडतं. तर जेन झी ही पिढी गोंधळलेली नाही, ती जग शोधणारी आहे. ती प्रश्न विचारते, चुकते, शिकते आणि म्हणूनच ती महत्त्वाची आहे. धाडसाने ती प्रत्येक सिच्युएशनला सामोरी जाणारी आहे. ती नवी आहे पण तिचं वास्तव समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे. ती नवीन टेक्नॉलॉजी अधिक साध्या सोप्या पद्धतीने जगासमोर सादर करणारी आहे. आणि म्हणूनच या जेन झी पिढीचं आपण कौतुक केलं पाहिजेत, त्यांना समजून घेतलं पाहिजेत. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास आपल्या जेन झी मित्राला किंवा त्याच्या पालकांना शेअर करायला विसरू नका. मी अमित कोळेकर आपली रजा घेतोय. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. ऐकत रहा तरुण भारत पॉडकास्ट.